महाराज तेही दुःख त्या पार्वतीबाईनं झेललं. 5-6 दुःख सांगितले. त्याच्यात सर्वात मोठे दुःख आहे संसारामध्ये आई वडिलाच्या अगोदर मुलानं जाणं. फार मोठं दुःख आहे. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या हाताने एका किराताचं पोरग मृत्यू पावलं. महाराज देवाला शाप देण्याची ताकद आपल्यात असते का? पण माझ्या अगोदर मला उलट दुःख दिले याचा टळटळाट जगाच्या मालकाला फेडावा लागला. सामान्य दुःख नाही. त्यालाही 11 वर्ष 53 दिवस आपले मायबाप सोडून दुसऱ्याच्या घरी राहावं लागलं. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या. काय दुःख आहे महाराज ते. सप्रपंचा भयस्थिताया मदो तारुण्यो भया भार्यास्ति जायते उदरो पोक्षणम. न्याय दिला. तारुण्यातला संसार आहे. आणि ज्या वेळेला 30च्या वयात पत्नी ज्या वेळेला जाती का त्यावेळेला पोट भिकारी तत्वात येत असते. तुमच्याकडे अब्जानं रुपये असताना कामाचे नाहीत. हेही 6 दुःखापैकी एक दुःख सांगितलं. म्हणून माझं एक कीर्तनात वाक्य, मला जुने मराठवाडी शब्द बोला वाटते. दांडीच्या अगोदर आऊत फुटावा. तुमच्याकडे वखराला वखर म्हणतात का? आऊत वखर. वखराला दांडी असते ना. दांडी आधी मोडली ना मग वखर वळईवत जात. तुमच्याकडे सुडी म्हणतात का? वळई जात. हा, दांडी जोपर्यंत आहे का फणसलं तरी इडी हाणायची, गज हाणायचा, तार हाणायचं, आवळायचं. चल केळी थान, कांद्या थान, वांग्या थान, द्राक्षा थान. दांडी आहे तोपर्यंत. दांडी मोडी रे मोडी की वखराला कवडीची किंमत नाही. 6 पैकी एक दुःख सांगितलं ते. महाराज ते दुःख त्या माऊलीनं झेललंय. कोणाच्या अंतकरणाचा हेवा वाटू देत जा कधी कधी. तैसी अनाथ पुरुष बिन नारी, तैसी अनाथ पुरुष बिन नारी, तैसी अनाथ पुरुष बिन नारी, तैसी अनाथ पुरुष बिन नारी. जिय बिन देह नदी बिन बारी, तैसी अनाथ पुरुष बिन नारी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. 100 वालांनी तरी आपायानं दुखवतंय. मला सांगा त्या बाईला, त्या माऊलीला स्वर्गीय भिकाजीराव गेले त्यावेळेला काय वाटलं असलो. विश्वाचं स्वराज्य धर्माला भेटलं. विश्वाचं स्वराज्य. आपल्याकडे डोकं नाही म्हणून आपण कोणालाही राजे म्हणतो. खोके येत नाही म्हणून आपण कोणालाही राजा म्हणतो. ही पवित्र जीभ हलकटाला राजा म्हणण्यासाठी वापरायची नाही. आणि तुम्ही कोणालाही राजे म्हणत असताल तर तुम्ही स्तुती पाठक आहेत. स्तुती पाठक. राजाधिराज महाराज पधार है, हा स्तुती पाठक असतो. आणि या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये स्तुती पाठकाला कवडीची किंमत नाही.
ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती कीर्ती मानवाची सांगू नये सांगू नये कीर्ती मानवाचे सांगू नये कीर्ती मानवाचे सांगू नये कीर्ती मानवाचे सांगू नये वरी नावी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाचे सांगू नये कीर्ती मानवाचे एकाच विठ्ठलाची इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या ब्राह्मण मारल्याचं पाप बघाशी बोललो मी राधे शंभूला काही भागात का असतं एखादा श्रीमंत माणूस मानित आणि एखाद्या कीर्तनात त्याचं वर्णन नाही केलं की ते फोन नंबर कट करून टाकतात अरे उचले तुझ्यासारख्या आम्हाला रस्त्यानं कुंटाला भेटायले तू श्रीमंत तुझ्या बायका पोराचा आहे आम्ही जगाचा बाप पाहिलाय पंढरपुरातला पांचाटा तुला लोणी लावण्यासाठी जन्म आहे का गिरगाव करायचा विठाला पैशावाले लोक भळबळते सांगू या अर्ध्या तासापूर्वीचं उदाहरण अर्ध्या तासापूर्वी महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर फिरणाऱ्या लोकांनी ग्लास मागितला त्यानं द्याला नाही आणि सुटबुटातले कपडे घातले लोक आल्यावर काचाचे गिलास दिले त्याला वाटलं हे लय पैशावाले त्याला माहीतच नाही धोत्र्या किती मोठा आहे तर विठाला म्हणजे हॉटेलवाले पण धोत्रावाल्याला येडं समजते तरी राधे शंभू ऐकलेत नाही काहीतरी बोललेत त्याला जाऊन त्याला मी एकच म्हणलं असतं बेट्या तू या गल्ल्यात जे पैसे आहेत का त्या पैशावर धोत्रावाल्याचं चित्र आहे आणि ज्या पैशावर धोत्रावाल्याचं चित्र नाही त्याचा पैसाच चलत नाही इतकं लक्षात ठेवून जग तू हॉटेल चांगली चलत नाही तर जाईन एका दिवशी उडून विठाला एक मत की काही लोक पैशाला मान्यता दिली ना धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी पण आपण नाही चोंबळायचं विठाला एवढं मोठं दुःख झेललं निरोप आला पंढरीतल्या मालकाचा काशीतल्या मालकाचा पार्वतीबाईंना जावं लागलं त्यांचा आज दशक्रिया विधी आहे त्यानिमित्त वेदाच्या वेदघोषामध्ये एका पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील अभ्यासू ब्राह्मणाच्या हाताने भूदेवांच्या हाताने विधियुक्त तर्पण होत असेल आज तर्पण बस 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 आज तर्पण विधी होत असेल कारण पितरांच्या नावानं केलं जातं ते तर्पण असतं पितरांच्या नावानं केलं जातं ते श्राद्ध असतं आणि ते मंत्रोच्चार वगैरे कर्मकांडामध्ये विस्तृत आहे त्यानुसार तिथे पिंड तर्पण होत असेल आज 16 पितर येत असतात आमंत्रित करावं लागत असतात आणि आता 22 तारखेला कोणती तिथी होती त्या तिथीला मात्र मनानं सगळे पितर येत असतात मनानं सगळे येतात नवल नाही आबा त्याच्यात आर्यमा नावाचा पितर सुद्धा येत असतो विठाला आज मात्र फक्त 16च पितर येत असतात या कुटुंबातली गेलेली कालवश 16 पितर ती तर्पण विधीने वेदघोषाने पण जिथं भजन चालू आहे का तिथं जगाचा बाप येतोय इतकं मात्र लक्षात ठेवा एवढं मात्र लक्षात ठेवा
एका व्यक्तीनं वास्तूची पूजा केली, घर बांधलं होतं 1.25 रुपयाचं, चांगला माणूस होता, शेतकरी होता, बऱ्यापैकी प्रचंड उत्पन्न झालं, एका मुलाला नोकरी होती आणि 1.25 रुपयाचं घर बांधलं. वास्तू शांती झाली, सगळं काही झालं, छान झालं, पद्धतशीर झालं. मी होतो तिथं शर्ट काढून, कारण पूजेला कपडे घालून बसता येत नसते, शास्त्राचा नियम आहे. बसलो तर आम्ही, सगळं झालं. 2-3 महिन्याच्या नंतर फोन आला, महाराज घर 1.25 रुपयाचं बांधलं आणि 15 लाख रुपये खर्च केला वास्तू शांतीला. 51 किलो तूप जाळलं तरी आम्हाला सुख नाही. म्हणलं मला जाळ त्याच्यात, तुझ्या घरात सुख मिळण्यासाठी तुम्ही किती क्विंटल तूप जाळले ते निदान गिरगावच्या बाळ्याला तरी सांगू नका. त्या घरात भजन झालं पाहिजे. काय थोरपण जाळावे ते काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, जाळावे ते, जाळावे ते. इतके मार्मिक असले की कीर्तन करा वाटतं. हो ना, चला भजनाला किंमत आहे. काय थोरपण जाळावे ते. बर, भजनानं अशा सात्विक महाराष्ट्रातल्या पवित्र शुद्धांत करणी काळ्या मातीची नाळा असलेल्या ज्ञानोबाराय तुकोबारायशी प्रेम असलेल्या माथारीचा भजनानं उद्धार होईल, नवल नाही. ब्रह्महत्या राशी पातके ब्रह्मरासी पातके अपार, ब्रह्महत्याराशी पातके अपार, ब्रह्मरासी पातके अपार. वाल्मिका किंकर ब्रह्महत्यादी डोंगरासारखी पाप असणारी माणसं भजनानं शुद्ध झाले. ज्या माऊलीच्या दशक्रिया विधीला ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन आहे, जगाचा बाप नाचतोय, वाह. जगाचा बाप. जळती दोषाचा डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. गलती देशाचा डोंगर शुद्ध होते नारी रे, गाती ऐकती सादर हे पवित्र हरी कथा, हरी कथा, हरी कथा, हरी कथा. खंडोबाचे पाहुणे येते कुटुंब. आदरणीय खंडू महाराज, आदरणीय राधेश्याम महाराजांनी संपर्क केला. माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला का प्रचंड आयुष्य प्राप्त झालेल्या माऊलीच्या दशक्रियेचे कीर्तन प्राप्त होते. चला भजनाची ताकद सांगतो. काही महिला रडत होत्या, मी मानणार नाही त्या रडणाऱ्या. आमचा एक नातेवाईक वारला आणि त्या नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलो मी. वारीहून आल्या तर एक जण रडत होता, कुटुंबातला मुलगा लय रडायचा. बाई गेली, बाई गेली, बाई गेली. मी म्हणलं एवढू नको, बाई गेल्याचं लय दुःख आहे ना, इतका त्यागानं रडतो, गुटखा सोडून दे. त्या बाईला आपण मग त्या मोक्ष प्राप्त होईल. त्या जेवढ्या मावल्या रडत होत्या आणि भवतालच्या उग्याच तोंडाला पदर लावून बसलेल्या होत्या, ही प्रथा बंद पाडा. या कुटुंबातल्या लोकांचं, जितक्या लोकांचं या पार्वतीबाईवर प्रेम आहे, त्या कुटुंबातल्या बायकांनी असा संकल्प करा, रोज 108 महिन्याच्या 5 माळी रामकृष्ण हरीच्या मी जपेल. आज 10व्यापासून, उद्यापासून तर श्राद्धापर्यंत रोज कुटुंबातल्या एका बाईनं 5 माळी जपायच्या. माथारीचा उद्धार. आणि वरून मातृगयेतून माथारी तुम्हाला आशीर्वाद देईल. वाह. या देशातला पुरुष हा खंडोबा पितृगयेला जातो,
आणि महिला ही मातृगयेला जाते. भगवान परशुरामानी आईचं श्राद्ध गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे, सरस्वती नावाची गंगा आहे, गंगेच्या तीरावर 350 तीर्थापैकी एका तीर्थावर श्राद्ध केलं, म्हणून त्या तीर्थाला मातृगया नाव प्रसिद्ध झालं. प्रकाश बुवा, आणि त्या मातृगयेतून पार्वती आई साहेब तुम्हा कुटुंबातल्या सगळ्या लोकांना आशीर्वाद देईल. नका 5 माळी, किमान 1च माळ, माळही घेऊ नका. आंघोळीचा पहिला तांब्या डोक्यावर पडतो का, तिथून तर दुसरं वस्त्र घालीपर्यंत काहीच बोलायचं नाही, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. 100-150 बऱ्या नाव येते, तितका संकल्प करा, रडूच नका. काळ सारा वाचिंतने एकांत वाची गंगा तारे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळजी आबा मी बकबक नाही करणार. हा, एखाद्या शब्दाचा राग येत असेल कोणाला, मग कीर्तन घेऊ नका. तुला 30 गाव पाठ्याल 36 गाव, मी काय मागे लागे नाही. आणि कोण धकिणार आहे आपलं, आपला धकिणारा पंढरपुरात आहे. का चिंतन करायचं, पुरावा देतोय. विश्वाची गादी धर्माला प्राप्त झाली, इथपर्यंत आलतो ना. विश्वाची गादी, विश्वाची, नुसत्या महाराष्ट्राची नाही, पंजाबची नाही, हरियाणाची नाही, गुजरातची नाही, नुसत्या भारत देशाची, विश्वाची गादी प्राप्त झाली. दुःख वाटलं पांडवांना. रथी महारथी आपल्या छन मारल्या गेली. तुटला आयुष्याचा दोर सांगतोय. मुद्दा एक, आणि दुसरी गोष्ट भजन. दोन्ही मुद्दे एकत्रित बघायचे. आजीबाई का गेल्या हेही कळलं, आणि भजन कशा करता करायचं हेही कळेल. सगळी लोक गेली. आबा लक्षात असू द्या, मोठी माणसं आहात तुम्ही सगळीच. प्रकाश बुवा असतील, तुम्ही असतील, खंडूबुवा असतील, राधेश्याम कीर्तनकार आहेत, महाराजही कीर्तन करतात. अर्जुनाला सगळ्यात मोठं दुःख झालं. कर्णाचा अंत्यविधी झाल्यावर अर्जुनाला कळालं कर्ण माझा भाऊ होता. सगळ्यात मोठं दुःख. महाराज गीता सांगून अर्जुनाचा संभ्रम संपिला युद्धात. पण ज्या वेळेला कर्णाचा संभ्रम संपण्यासाठी जगाचा मालक थकीत आहे, अर्जुनाचा संभ्रम जात नाही. माझ्या हाताने कर्ण गेला, माझ्या हाताने कर्ण गेला. अर्जुनानं आईला एकांतात विचारलं, आई मला आज माहीत झालं तू आणि देव कर्णाकडे गेलतात. हो बाळा, गेलते रे मी. काय म्हणलीस कर्णाला जाऊन? एकच म्हणाले की तू माझा पुत्र आहेस आणि तू पांडवाच्या बाजूने लढ. अर्जुनानं सांगितलं, आई उत्तर काय आलं कर्णाकडनं? त्याच्याकडनं एकच उत्तर आलं, फुटणं हा माझ्यातला स्वभाव नाही, इकडं तिकडं उड्या मारणं हा माझ्यातला स्वभाव, निष्ठा. आणि राजकारणातली निष्ठा बघायची असेल तर फक्त कर्ण पहा, कोणाकडेच पाहू नका. फक्त कर्ण पहा, फक्त कर्ण पहा. उदाहरणार्थ मी माझ्याकडे एखादं पद आहे आणि मी विशिष्ट प्रकारच्या पक्षात आहे, आणि मला तिकून जर एक छोटा हत्ती भरून जर पैसे आले ना, तर उद्या सकाळच्याला 10 वाजता गिरगावकराच्या झेंडावर घालावं दुसऱ्या पक्षाचा झेंडा. म्हणून राजकारणातली निष्ठा बघायची असेल तर कर्ण बघायचा, म्हणजे तुमच्या मतीत संभ्रम होणार नाही. जिलाबी खाऊ का, चिवडा खाऊ का, पेढे खाऊ का, काय खाऊ, असं करणाऱ्याकडे पाहिलं की माणसाला संभ्रम होत असतो, गुरफाडत असतो माणूस. कर्ण पहा, कर्ण. आईनं सांगितलं, अरे पार्था, आई के पार्था, तयाची रे एक निष्ठा,
ऐके पार्था. काय निष्ठा आई? त्यानं सांगितलं, आई हे पार्था, तो म्हणाला, आई मी तर फुटीरवादी नाहीच, पण आज कळालं मी क्षत्रियाचा आहे. आणि क्षत्रियानं जर शब्द मोडला, आहा कटा त्याचे करीती पितर त्याचे करीती पितर कटा त्याचे करीते पितर त्याचे करीती वंश दुराचार पुत्र झाला कटा त्याचे करीती पितर वंश दुराचार सगळी पूर्वज आहा कटा म्हणजे ते नरकाला जात नाहीत. आहा कटा त्याचे करीती पितर. आहा कटा म्हणजे रागात, आणि मग राधे शंभू शाप पडत असतो आणि जिवंत कुटुंबातल्या संसाराचं धोपण सुरू होत आहे. जाळ नाही. ही कर्णाच्या जीवनातली निष्ठा. अर्जुनाचा संभ्रम सांगते. दोन गोष्टी, तुटला आयुष्याचा दोरा आणि भजनात काय ताकद आहे. या कुटुंबातल्या ज्या मावल्या होत्या का बसलेल्या, त्यांनी किमान 108 तरी जप रामकृष्ण हरीचा माथारीच्या वर्ष श्राद्धापर्यंत करायचा. जाऊ दे, माणसं कामात असते, व्यापात असते. माझं मते बायकांनी राहिला आंघोळ करताना, चपात्या लाटताना कोणतीही बाई तोंडानं बेलणं धरीत नाही. असं धरती का? नाही ना. जाऊ दे, माणसं जाऊ दे. माणसाचं कसे मुंगळे आहेत बघा, आणि मुंगळे काही तासात नसते, तासात असतात मुंग्या. तुम्हाला एक लक्षात, तुम्ही जर शेतकरी असेल तर लक्षात घ्या, मुंग्याची रांग कधीच वाकडी तिकडी नसते. असली वाकडी तरी सोडित नाही. मुंगळे कोणीकडे उपरनं झटकीतेन, कोणीकडे टोपीचा कोपरा मोडल, कुठंच घुसतील, काही मिळत नाही. सकाळी सप्त्याला, दुपारी अंत्यविधीला, आणि 4 वाजता कंदुरीला लिंब घेऊन. कांदे लिंब खिशातच. हो, तिथं लिंब नसते, इथूनच घ्या लिंब्या. अरे कांद्या, तू हा कांदा फोडायला दक्षिणेचा राजा बसलाय सुंबळ्या, जरा हिशाबात राह. विठाला उचलेला वाटते तर आपला उचलेपणा कोणी पाहतच नाही का नाही. अरे माणसं आंधळे, विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव नाही उरला. जळी स्थळी काष्टी पाशाने सर्वत्र डोळे आहेत त्याला. आपण कुठेही नालायकपणा करा ते त्याला दिसतोय. विठाला आई, एक प्रयत्न केलास नाही पार्था. ऐके कामधेनूच्या पाडसा. आळंदीतल्या मालकाची भाषा आहे. कीर्ती कामधेनूचा पाडा. आळंदीतले मालक. पाडा म्हणजे वासरू. अर्जुन हा कामधेनू, कृष्णरूपी कामधेनू गाईचं वासरू आहे अर्जुन महाराज. काय ताकद. ऐके कामधेनूच्या पाडसा. आई सांगायली, अरे मी त्याला वाटेल ते प्रयत्न केला पण तो ऐकत नव्हता. आई, कोणता प्रयत्न केलास? अर्जुनाच्या अंगावरची रोम जितके कृष्ण कृष्ण म्हणत होते का, ते प्रत्येक रोम रडत होता. उत्तर ऐकल्याच्या नंतर आईने एक अलीकडचे 6 न्याय सोडून द्या, 7वा न्याय का. आपल्याकडे वेळ मोजका असते. पुढच्या कीर्तनात पुन्हा एखादं सांगेल. म्हणजे तुमची माझी भेट होणार नाही. यूट्यूबला आहे का, हे कॅमेऱ्यावर टाकतात ना, मी एकटाच भोळा यायला लावू देतो. ऐक नाही, तुम्हाला कधी म्हणलं का कॅमेरा काढा का काही काढा? काय नाही, भोळा आहे सध्या. चलते, तुमचंही चलते, मी भोळा येतो.
अर्जुना, हे पार्था, मी कर्णाला म्हणले तुझ्या हाताने जर 5 भाऊ मेले तर. वाक्य काय दिलं? चंद्र सूर्य हे तोपर्यंत तुझे 5 मरणार नाहीत. कुंतीनं प्रश्न केला, कर्णा तू दुर्योधनाच्या बाजूने आहेस, माझे 5 मरतील का नाही? महाराज विश्वाच्या मालकाला आईला बाजूला घेतलं आणि कोरडी वंजळ केली. आणि कोरडी वंजळ करून आईला सांगितलं वटी पदर पुढं कर. वटी पदर पुढं केला आणि कोरडीच वंजळ सोडली. आईनं पदर बांधून घेतला. कर्णा काय सोडस, मेलो तरी हरकत नाही पण चौघायला मारणार नाही. अर्जुन सोडून कोणालाच मारणार नाही. मग अर्जुन जर मृत्यू पावला तर ते 4 आणि मी 1, 5 जिवंत आहेत. आणि मी जर मेलो तर 5 पांडव जिवंत आहेत, 5 मारणारच नाही. काय वाटलं असेल अर्जुनाला ऐकताना? आणि कर्णाला मारलंय कोणी? सामान्य गोष्ट असेल, कसं अंत करण्यात जाईल? 14वा न्याय ऐका. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, माझं सांगत नाही. मोठे ज्या मार्गाने गेले का त्या मार्गाने आपण चलत जावं. नवीन मार्ग देवमान्य नसतात, संत मान्य नसतात. आता काय 1 कोटी रुपये जरी दिले तरी कीर्तनात ढोलकी वाजवायची नाही तुम्ही. हा मार्ग कोणाचा आहे? मोठ्यांचा आहे. हा मार्ग कोणाचा आहे? शिवजींचा आहे. कारण या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष शिवजी आहेत. शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी शिरोमणी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी ही मृदंग नावाची वाट आहे ना, ही शिवजीची. आता मधात कांदे फोडायचे नाही, कांदे नाही ते तिकडे फोडा कुठून, इथं पकवतच लागत. ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न हा देवाला मान्य नसतो, संतांना मान्य नसतो. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायला जे मान्य नाही ते तुम्ही करत असाल तर आपण उद्धाराच्या गोष्टी कशाला करायच्या आणि आपलं बरं होईल याची अपेक्षा कशाला करायची? मला सांगा, आबा तुम्ही असताल, प्रकाशभाऊ तुम्ही असताल, खंडूतात्या तुम्ही असताल, राधेश्याम महाराज तुम्ही असताल, आदरणीय हरिभक्तीपरायण पप्पू महाराज तुम्ही असताल, हे बाबा असतील, महाराज तुम्ही असाल. स्वरानं एखाद्या वेळेस तुम्ही प्रांत जिंकू शकता, पण देव नाही जिंकू शकत. प्रांत जिंकणं काय? एखादा माणूस तुमच्या आवाजावर आणि एखाद्या गाण्यावर जर फिदा झाला तर तुम्हाला 2 कोटीचा बंगला देऊन टाकेल, पण त्या बंगल्यात सुख द्यायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. 2 कोटी खर्चिणारा भंगिऱ्या सुख नाही देऊ शकत, त्यानं हौदातलं उपशिलेन दिलंय. सुख मिळेल फक्त अभंगावरच. तेने बिना जीवा सुख नोहे, बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा. देव करुणी गावा, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख
माणसाने मुद्दा बघायचा. प्रकाश बुवा, एखादं गाणं तुम्ही कीर्तनात म्हणल्यावर एखादा प्रसन्न झाला तर तो डबल तुम्हाला बोलून 10,000 रुपये देईल, इतकंच करीन ना. पैशाने तुम्ही मोठे असता का? आमचं कुलदैवत माळसाकांत, त्यांचे भक्त आहेत जवळ्याला, सजीवन समाधी. मी, माझी बायको, माझी मुलगी आणि मुलगा आणि ड्रायव्हर, 1.5 वर्ष झालं त्याला. आम्ही दर्शनाला चाललो होतो. दर्शनाला जात असताना रस्त्यामध्ये एक ब्रेकर होतं आणि त्या ब्रेकरवर एक साडी नेसलेला माणूस होता. आम्ही एका भागवताला गेल्यावर 3500-3600 रुपयाची साडी आली आहेरात. ते माझ्या बायकोच्या अंगावर ती साडी होती. मी खरं सांगतो, 3500-3600 रुपयाची 3-3.5 हजाराची साडी होती. पण टोल नाक्यावर ज्या तृतीयपंथी बांधवाला मी 20 रुपये दिले, त्याच्या अंगावर 7 हजाराची साडी होती. मग गिरगावकराच्या बायकोनं कशाला फुगायचं माझ्या अंगावर 3600ची साडी? अगं येडपटीच ती. ते गोळ्या बायका हसू नका, माई बायको येडी नाही, तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलं. पण हे तुमचं सांगायला ध्यानात ठेवा. त्याला हसू लागल्या, त्याची खसखस पिकली. म्हणजे पैशानं कोण किती मोठा आहे या जगात विचार करायचा नाही. महाराज आचरानं किती मोठा आहे हे पंढरपुरातल्या मालकानं ठरवायचं. विठाला महाराज, कर्णाची किंमत आचरणामुळे. आई काय काय केलंस ग? जाऊ दे अर्जुना, मी एवढं तुला सांगितलं. अर्जुनानं सांगितलं, आई मला जनकर्ण मारायला लावलाय, त्याला विचारतो तू काय केलंस? महाराज मुद्दा गोड आहे. आणि अर्जुनानं ज्या वेळेला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला पंढरपुरातल्या मालकाला धारेव धरलं का बुवा, त्यावेळेला देवाच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं, पार्था, कर्णाचा आणि तुझा वाद मिटावा याच्याकरता मी काय केलं तर माहिती? युद्ध व्हायच्या अगोदर भगवंतानं भागवत, तुम्ही महाभारत पहा, आणि भागवत ऐकायचं असेल तर ज्यानं अभ्यास करून केलंय का त्याचं ऐका, वय घेऊन नाही. इथे श्रीमद महाभागवते अजामेळ चरित्राया प्रसंगो अध्याय. लाईन आली आबा, पान पलटलं. अजामेळ चरित्राया. गाडी संभाजीनगरहून सुटल्यावर नाशिकला थांबलीच नाही, डायरेक्ट इगतपुरीलाच गेली चहा प्यायला. अरे नाशिक सोडून तो असं कसं होईल? अभ्यास काय होतं माहिती का? कीर्तन, भागवत, रामायण हा मनोरंजनाचा विषय नाही, मनोभंजनाचा विषय. आणि मनोरंजन जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये इतकं मनोरंजन आहे, खाली येऊन सांगू का, कपडे काढून नाचतात. याच्या पलीकडे काय सांगू? तरी मला भारीचा मोबाईल नाही. पैसे आहेत बरं का, कॅमेऱ्यावर बोलायला माझ्याकडे पैसे येतात. देव पंढरपुरातलं म्हणीन मस्तारडा बाळ्या, तो इतकं चांगलं करून पैसे नाही म्हणतो. नाही, आमची देख म्हातारी गावरान तुपात चपात्या खात होती, जेवल्या म्हणायची कुटकी खाल्ली, दोन्ही म्हशी मेल्या. दोन्ही म्हशी मेल्या. मग तुपात चपाती खाल्ल्यावर मरावं ना, मी तुपात चपाती खाल्ली म्हणा, मी कुटके खाल्ली. लोक का तूप मागायला येतील का तिला? मग इतकं चांगलं चाललं, मी कशाला म्हणून माझ्या मोबाईल घ्यायला पैसे नाहीत? माळ घालीन ना मोबाईलची. इतकं मनोरंजन तुम्हाला मोबाईलमध्ये, इतकं मनोरंजन, इतकं मनोरंजन. कपडे अंगावरचे काढून नाच. आणि ते जर कीर्तनात आलं तर कीर्तन कसं होईल? कीर्तन चांगलं हो यांग. माझ्याच्यानंही चूक होत असेल, पण लोणचा इतकी. मंडपाला झालर असावी किती, आणि ती जर जमिनी पस्तोर असेल तर तिला झालर म्हणत नाही, तिला पडदा म्हणते. तिला पडदा म्हणते, पडदा. झालर इतकी चूक होऊ द्या, हाती नाही. कीर्तन हा सटाक्या सांगायचा विषय नाही, यम सटके हानी नाही. पहिले कोणाला हाणतो माहिती का? ज्यानं पाकिट दिलं त्याला.
2 नंबरचे कोणाला हाणतो माहिती आहे का? ज्यानं तारकीसाठी मदत केली त्याला. 3 नंबरचे सटके कोणाला माहिती आहेत का? तुम्हाला. आणि 5व्या क्रमांकात मन कीर्तनकार लाल होस्तर आणते, इंचभर जागा ठुत नाहीत लाल करायची. पण 5व्या क्रमांकाला आधी मात्र ज्यानं पैसे खर्चिलेत का त्याला ये म्हणते विठाला काय केलं देवा करण्यासाठी इथपर्यंत आलतो. काय सांगावं देवाने? अर्जुना, कर्णाला सांगितलं तू आता जर आमच्याकडे आलास तर हस्तिनापूरच्या गादीवर तू बसशील. क्रम माझ्याच्यानं चुकेल आणि धर्म स्वागता करता रस्त्यात हजर राहील. नकुल सहदेव चामरे ढाळतील. भरत शत्रुघ्न दोघे चामरे ढाळीती. स्वर्गी होऊन देव पुष्प वृष्टी करीती. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाऊ सुंदर मेघ श्याम. आरती ओवाळू पाऊ सुंदर मेघ श्याम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. काकृती त्रिती ढाळीले चामरे. भरत शत्रुघ्नाने ती द्वापारी नकुल सहदेव तुला चामरे वारतील, हवा घालतील, वारं घालतील. तो रे माझा हृदय किरीटी. पद्मपुराण सांगते तो रे माझा हृदय किरीटी. कर्णा, माझं हृदय असणारा तो अर्जुन तुझ्यावर छत्री धरील. निष्ठा आहे का राजकारणातली? कर्णानं काय उत्तर दिलं पंढरपुरातल्या मालकाला? जरी मजशी स्वर्ग देशी मूर्ख जरी दुर्योधन मानिसी. तू दुर्योधनाला जरी मूर्ख म्हणत असाल पण माझ्या निष्ठेचं काय देवा? ठास 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 अर्जुन रडत होता. महाराज स्वर्ग देव केला, स्वर्ग नाही नाही निष्ठा. चला, इतकं निष्ठावंत तुम्हाला जगात सापडेल का? कोणी सापडेल का जगात? ही कर्णाची निष्ठा आहे. महाराज अर्जुनाचा संभ्रम जात नव्हता. मी रक्तरंजित गादी घेतली. धर्माचा संभ्रम जात नव्हता. मी रक्तरंजित गादीवर बसलोय. देवानं सांगितलं, ताई काय दादा? देव आवडीनं ताई सुभद्रेला म्हणत नव्हते असं मी म्हणत नाहीत, पण आवड ब्रह्मदेवाला आबा मोजता येत नाही इतक्या आवडीनं द्रौपदीला ताई म्हणत होते. मोजताच येत नाही. सुभद्रेला ताई म्हणायचे, मोजता येईल, नातं होतं. पण द्रौपदी मानलेली बहीण होती. हिला किती प्रेमानं मानते हे ब्रह्मदेवाकडे पारडच नव्हतं. इतकं देवाचं आणि द्रौपदीचं बहीण भावाचं नातं. तुम्हाला एक सांगू का? मेहुण्यानं जर बहिणीला मारलं किंवा त्रास दिला तर भाऊ करीन काय? बहिणीला आपल्या घरी घेऊन येईल. लय ताकदवान असला तर मेहुण्याच्या थुत्रीत हाणील. त्याचे अंगुठे घेईन, त्याची सही घेईन, त्याची प्रॉपर्टी सगळी बहिणीच्या नावची करीन, त्याला मोकळा करून टाकील. इतकंच करू शकत ना भाऊ? त्याच्या पलीकडे काय करू शकतो? महाराज कुटुंबातले दिग्गज लोक दिग्गजाच्या देखता बहिणीला उघडं करत असताना स्वतःच्या कातड्याचं लुगडं केलं. वस्त्र हरणे वस्त्र कैशी, स्वतःच्या चमड्याचं लुगडं केलं आणि द्रौपदीच्या भोवताल लुगड्याच्या रूपात फिरत होता. याच्या पलीकडचं नातं आहे कुठं?
क्या क्या बात आहे, वाह वाह. पांडुरंगे येयो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येयो पांडुरंगे. कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया. वेळ काळ सगळ्या लाविलेला, वेळ काळ सगळ्या सगळ्याकडे फ्रीज आहे. हिनेकरी बाबा एक छोटासा बालक म्हणून तुम्हाला मागणी मागतो, याच्यानंतर धोत्रावर येणा घ्यायचा. माझं काही दुखत नाही, जग कॅमेऱ्यावर पाहते, जग कॅमेऱ्यावर. आणि मला आडकीता सोडून दाढानं सुपाऱ्या फोडायचा नाद आहे. मग लोक आमची तिथं शेपूट उपसून घेते तर मला लांडगद करते, लय बका बका बोलतून. मग तू ह्या कीर्तनात पॅन्टीवर येणे करी होता. या अशी आमची सगळी वड्याला जाती ना, त्याच्यामुळे धोतर घालायचं. विढाला विढाला विठला 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 विठला. मी हेच पाप समजितो, बसून कीर्तन करावं लागते. माझं वय नाही बसायचं. तर मागच्या अपघातानं नाटक झालं, त्यानं कमराचं नाटक करून टाकलं. नाही तर रानात काम करतो का खत फेकायला होतं, हळद काही करतो काम, असं बसत नाही काय नाही, एका जाग्यावर उभं राहता येत नाही. मी शेतात गेल्यावर घडी पण म्हणते ये मला बाबा, घरीच मारावा. मी गेल्यावर त्याला बसता येत नाही, अशा भानगडी होत्या ना. मी काही म्हणत नसतो काम करा, पण मी सुरूच होतो. मग सुना शहाण्या जर असल्या तर सासू दळण निसताना सुना तांदूळ निशित्यात. पण सुना जर येडपट असल्या तर सासू भुरकी कुटताना ह्या दुधाचा चहा पिऊन झोपत. सुना बी शहाण्या पाहिजे ना, तर सासूने येडेवानी करावा. मग सुना जिच्या येडगळ आहेत का, तिनं उगं मरत आकड्या देऊ नये, तिनं फक्त गौऱ्या मोजावा. मला फुकायला किती लागतात, विठाला विठाला. काय सांगू लागलो आपण? कर्ण स्वर्ग जरी दिलास, तू जरी मूर्ख म्हणत असशील तर मी सोडित नाही. निष्ठा किती. चला द्रौपदीकडे जा. इतकं प्रेम, इतकं प्रेम. आणि विश्वाचे मालक द्रौपदीकडे आले आणि सांगितलं, ताई तुझी 5 लेकरं अश्वत्थाम्यानं झोपीत कापली. तुका म्हणे अंगी राखिले दुर्गंधी, अश्वत्थामा मारे पांडव पुत्र. 5 कापले. लेकरं निरापराध आहेत, निष्पाप आहेत. अश्वत्थाम्यानं 5 लेकरं कापली. दुःख किती असेल माईला. द्रौपदीचं जीवन स्थिर झालं. एका राजकुमाराकडे बघून, तो राजकुमार तिच्या सवतीचा मुलगा अभिमन्यू. पण रक्ताच्या थारोळ्यात शेवटचे श्वास मोजीत ज्या वेळेला अभिमन्यू गेला, त्यावेळेला द्रौपदीच्या अंगावरचे कपडे नित्य ओले राहायचे, नित्य ओले. दुःखाची आवो थंबे स्वेद धाव घाली, स्वेद धाव घाली. दुःखाची आवो थंबे. कथाकल्पतरू सांगते. इतकं दुःख झालं. श्वेत म्हणजे घाम. महाराज रोमारोमातून घाम येत होता. आणि गंगेत आंघोळ केली, इतका अंग घामानं कपडे भिजत होते. अजून 4 दुःख येतात, बस झाली एवढेच. आपल्याला पुरावा बघायचा आहे, तुटला आयुष्याचा दोरा. आणि बायकांनी सासूसाठी, सुनेनं, नातींनं, लेकींनी, काय कोणा कुटुंबातल्या लोकांनी फक्त 108च वेळेला रामकृष्ण हरी म्हणायचं. काय 5 मिनिटाचा विषय, श्राद्ध येईपर्यंत. ना भजनाची ताकद किती मोठी. आणि कर्णाची व्यथा मानतोय.
राहू द्या बाकीचं. देवानं द्रौपदीला विचारलं, एवढ्या मोठ्या दुःखाचा डोंगर असताना तुझं मन स्थिर कसं आहे? खदखद हसली. दात नाही दिसू दिल्या? हा, दात नाही. तुम्हाला सांगा, स्मित हास्य. म्हणून त्या स्त्रीला नाव पडलं चंद्रानना. बायकांचं हसणं मोजका असा. एक बाई म्हणली, तिनं कमेंट केली कीर्तनात, ड्रायव्हर कोणी दाखवतंय, सगळं माणसानंच हसावं का, बायकांना स्वातंत्र्य? म्हणलं बाई, स्वातंत्र्य दिलंय, तू पंतप्रधान होय, राष्ट्रपती होय शासनाच्या चौकटीत, पण आचरणाच्या चौकटीत तुला जोरात हसता येत नाही. तू ज्ञानोबरायच्या चौकटीत मितभाषी आणि स्मित हास्य. चंद्रानना चंद्र साक्षी ते गाडोळसा, रमे ओ रमे रमे. भगवान म्हणतात लक्ष्मीला, हे रमा, तुला लाजवील अशी शबरी, फक्त आचरणाच्या चौकटीतली. स्मित हास्य, खत 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 स्मित हास्य. भगवंताने विचारलं, ताई एवढं दुःख असून तू हसतेस, बळाव कशाच्या? तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नसेल. देवा, तुला माहित नसेल तुझ्या नामाचा महिमा, पण मला माहित आहे. मी फक्त तुझ्या भजनाने इतकं दुःख विसरून गेलो, म्हणून भजन करायचं. एक आता कर्णाची आख्यायिका तुमच्या पुढे मांडली. कर्ण किती मोठा असेल. महाराज, मसन वाट्यामध्ये डोळ्याला पाणी येण्यासाठी पुढच्या व्यक्तीचं कर्तृत्व लागतंय. कोणासाठी कोणी रडायला रिकामं नाही, कर्तृत्व लागते, कर्तृत्व लागते. महाराज, कर्ण ज्या वेळेला चंदनाच्या लाकडावर ज्योतिष सरोवराच्या बाजूला, आता ब्रह्मसरोवर आहे, ब्रह्मसरोवराच्या बाजूला ज्योतिष सरोवर आस्वर अस्तित्वात नाही, तिथं भीष्माचार्यांचं दहन झालं. आणि ज्योतिष सरोवराच्या थोड्याशा बाजूला कर्णाचा अंत्यविधी झाला महाराज. आणि कर्णाचं पार्थिव ज्या वेळेला चंदनाच्या लाकडात जळत होतं, त्यावेळेला विश्वाच्या पाठीवर संसारात इतकं सुखी कुटुंब, नलदमयंतीपेक्षा कोटीपटीनं, मोजूत नका नलदमयंती यांच्या पारड्यात, इतकं सुखी कुटुंब. वृषाली नावाची स्त्री, अंचुक नावाचा कपडा खाली पडतो, त्या कपड्याला अंचुक नावाचा कपडा म्हणतात. हा कपडा खाली पडतो आणि ती मालकाच्या पार्थिवावर उडी मारते आणि स्वतःच्या शरीराचं जोहार करून घेते. हा जो प्रसंग मालक बघतो का पंढरपुरातला, त्यावेळेस त्याचे डोळे रडत नाही, त्याचं अंतकरण रडते, अंतकरण 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 रडते. एक सांगू का तुम्हाला, भगवान शिवजी फक्त 9 श्लोकाच्या अंत्यविधीला थांबले, त्याच्यापैकी कर्णाचे एक. शिवजी कोण होते माहितीये का? ध्वजस्तंभावरी हे मूर्तिमंत शंकरू. फक्त 9 लोकांच्या. कर्णाच्या अंत्यविधीला भगवान शिवजी मारुतीरायाच्या रूपात पाहत होते, तर 9 लोक अधिकारीच होते, पण 9 लोकांपैकी डोळ्यातून पाणी फक्त एकाच व्यक्तीसाठी आलं, ते फक्त कर्णाच्या. हे ज्ञातीपण, हे बुद्धीचं शहाणपण. कारण मारुतीराय म्हणजे खेळिया माझी हनुम्या शारा, न पडे काम व्यचली रे, कामाची नाही त्याची क्रोधाची कैसा, कैसा भांडण रे, आवडी मोठी म्हणून लंके पेने रे, तुझं सांगतो ऐकत ऐक खेळिया, तुझं सांगतो ऐकत खेळे खेळे रे, खेळे रे, खेळे रे, खेळे रे. बुद्धिमतान वरिष्ठम. महाराज, बुद्धिवादी माणसं कुठेही चिटकत घेत नाही, त्यांचा मनाचा धाव आहे. आम्ही एका कीर्तनात गेलो, 7 लोकांची मुलं म्हणून नावं घेतली माईकवर एक जणांनी. मी 6 मुलं म्हणलो. मग ते माईकवर बोलणारा म्हणला, तुम्ही 6 कसं काय म्हणले? म्हणलं, चिमाजी उत्तमराव, ठकाजी उत्तमराव, अंसाजी उत्तमराव, कामाजी उत्तमराव आणि जीवनजी सखाराम.
नाही म्हणलं हे त्याचंच पोरग होतं ना. अरे म्हणलं काका मेल्या वटीत बसलं ना ते सुंगळ्या, त्याची 27 एकर जमीन ते खालं ना नागबुडूस. तर मग त्या काकाचं नाव लावावं लागेल ना त्याला, बापाच कसं लावता येईल. नाही म्या लावलो, तू उचलेस म्हणलं, तू काही लावशील, इथं उचल तू तिथं ठुतू, त्याला उचले म्हणत असते. तसं नसतं जमत. याच्यानंतर ते करायचं नाही. मारुती राय होते. 9 अंत्यविधीला थांबणारे भगवान शिवजी विचार करतात, एकाच अंत्यविधीमध्ये जगाचा पाप करडला कसा. मग प्रश्न केला. अर्जुनाच्या डोळ्याला पाणी नव्हतं. आता माहित नव्हतं बरं अर्जुनाला, कर्ण माझा भाऊ, हे नंतरचा विषय सांगितला. फक्त मी मागं घेऊन सांगितलं. रिवर्स गिअर टाकता येईल तुम्हाला. आम्ही एक ड्रायव्हर लावला, त्याला ट्रॅक्टर चलिता येतं पण रिवर्स घेता येत नाही. म्हणलं अगोच काम झालं तू आता. आणि मग तू कोणाच्या वाड्यात घालशील मालाचं ट्रॅक्टर. आमचं गेटला आणि रिवर्स करून घालावंच लागेल ना. मग सोयाबीन दुसऱ्याच घरी टाकतो काय तू. नाही म्हणजे मला रिवर्स येत नाही. मग तू जाय तूर कापायला. अर्जुनाच्या डोळ्याला पाणी. तशी 9 संभ्रम आलते पण 2 सांगतो. एकम स्थिरत्वायाम दुःख विरहितो ती काया. चेहऱ्यावर दुःख नाही. अर्जुन कर्णपेटीला त्याच्यानंतर अर्जुन. आणि कर्णाला भडाग्नी लागल्यापासून दुःख आहे. माणसाला पेटवतात त्याला अग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. मालकाचं वाक्य. हो मालकाचं वाक्य, आपलं नाही. भडाग्नी नावाचा अग्नी. मग यांनी प्रश्न केला, कारण गादीव झोपणारी तिथं नेऊन निजिते. नेऊनी निजवीती स्मशानी मानसे जाळीती त्या ठिकाणी. महाराज लांब कशाला जाता. ही आजीबाई या कडनूर कुटुंबात आल्या. स्वर्गीय लक्ष्मणराव सोबत त्यांचा विवाह झाला. काय वाकड असेल, गोदडा असेल, सतरंजी असेल, चादर असेल, गादी असेल, तिथपर्यंत ते आराम करीत आले. पण शेवटीचा आराम आबा. नेऊनी निजवीती स्मशानी रे मानसे जाळीते त्या ठिकाणी. शेवटी तिथं नेऊन निजविले. मानसे जाळीते त्या ठिकाणी, तिथं नेऊन जाऊ. अर्जुन कर्णाला भडाग्नी दिला त्यावेळेस पासून जगाचा बाप रडत होता. महाराज दोघांना प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी केला. अर्जुनाला विचारलं, प्रसन्न अप्रसन्न हा दोन्ही मुद्रा तुझ्याकडे नाही. खिन्न नाही, प्रसन्न नाही, अप्रसन्न नाही, मोकळा आहे, चिंता विरहित आहे. तुला कर्णाच्या बाबतीत काही वाटत नाही. काय नाही, मला भीती फक्त एकटीचीच होती. माझ्या या इलेक्शन मध्ये मला पाडणारा फक्त एकटाच होता कर्ण. असंच म्हणावं लागेल ना. कोणाची मायवेली मला पाडायला. अर्जुनाचं वाक्य, माझा कायमचा शत्रू गेला याच्याकरता मी खिन्न नाही, दुःखी नाही, प्रसन्नाचा विषय नाही, प्रसन्नतेच्या पलीकडच आहे. याच्याकरता मला माझ्या चेहऱ्यावरचा हा भाव. भगवान शिवजीने विचार केला, याला मारायला आपल्या मालकानं लावली. अर्जुनाला बाण कोण हाणायला लावली 113, कृष्ण परमात्म्यानं. मग आता मारायला तर यानंच लावले. मग आपण याला विचारू आता रडायला कसं काय. मी एक चेकचं उदाहरण सांगत असतो. 27,000चा मला चेक आलता. ते शासन वाटीत होतं, त्या संडासायची चेक, ते बाथरूम हे ते. आम्ही केलं गोठ्यावर. आमच्या संघानं फोटो काढा, व्हिडिओला द्याला, तलाट्याला द्याला, ग्रामसेवकला द्याला. आले 27,000. म्हणलं चावतं चिखलाव पाऊस पडला कशाला ताण घ्यायचा. पहिलाच चिखल होता, डबल पडला म्हणजे धन वाळायचं कामच नाही. पण ते चोक बिना सोयीचा होता ना. मग त्या अधिकाऱ्याकडे गेलो तर ते म्हणे, आपण कोण महाराज इथं.
त्यांना मी बाळू महाराज गिरगावकर. बरं, आपल्याला कधी पाहिलंच नाही. म्हणलं तुम्ही कधी कीर्तन ऐकलं? नाही नाही, आपण त्याच्यात पडतच नाही. मग तू तमाशात महाराज येतील का? तू कीर्तनात जातच नाही, तुला महाराज कसे दिसतील? असं म्हणलो नाही, आपल्याला सही पाहिजे होती ना. मी येरी सांगायला असं कधी बोलून इचकायचं नाही. म्हणलं साहेब सही 5,000 लागतील. मी म्हणलो 27 मधले 5 गेले, 22च राहिले. म्हणलं साहेब हे शासनाचे आहेत. मग मी बी शासनाचाच आहे. साहेब तुम्हाला पगार आहे, तुम्ही कोण सांगणार मला? उठलो मी, आमच्या पुढाऱ्याकडे गेलो. म्हणलं साहेब 27,000चा चेक येईन, ते सही करीत नाही. हे ते सोबत असते ते डायरेक्ट घेऊन त्याला काय पिये म्हणतात का? त्याला लगेच साहेब बाबा 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 इतक्या शिव्या दिल्या त्या अधिकाऱ्याला.